ഹായ് ഹലോ ഫ്രണ്ട്സ്, വെൽക്കം ടു മൈ യൂട്യൂബ് ചാനൽ. ഇപ്പം നമ്മൾ പോകുന്ന എവിടെയാണെന്ന് വെച്ച് കഴിഞ്ഞാൽ ഫത്തേപൂർ സിക്രിയിലേക്കാണ് പോകുന്നത്. ആഗ്രയിലാണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. നമ്മളതിന് വേണ്ടിയിട്ട് കാറ് പാർക്ക് ചെയ്തതിന് ശേഷം നമ്മളിവിടെ വണ്ടി പാർക്ക് ചെയ്തതിന് ശേഷം നമ്മൾ ഫത്തേപൂർ സിക്രിയിലേക്ക് ഗോൾഫ് കാർട്ടിനാണ് പോകുന്നത്. പെർ പേഴ്സൺ 30 റുപ്പീസാണ് അതിന് ഈടാക്കുന്നത്. നമ്മൾ ഫത്തേപൂർ സിക്രിയിലേക്ക് പോകാൻ വേണ്ടിയിട്ട് ഈ റൈഡിങ് കാറെ കയറിയേക്കുവാണ്. നമ്മളോട് ഒരു ഗൈഡുണ്ട്. നമുക്ക് ഇവിടുത്തെ കുറിച്ച് വലിയതായിട്ട് അറിയാത്തത് കൊണ്ട് അത് പറഞ്ഞു തരാൻ വേണ്ടിയിട്ട് നമ്മൾ കൂടെ വിളിച്ചേക്കുന്ന. ആദ്യം ഒരു 600 രൂപ പറഞ്ഞെങ്കിലും പിന്നീട് 400 രൂപയും സമ്മതിച്ച് അങ്ങനെ പോകുന്ന വഴിയാണ്. അവിടെ കുറേയേറെ കാര്യങ്ങൾ നമുക്ക് കാണാനുണ്ടെന്നാണ് ഈ ഗൈഡ് പറയുന്നത്. അവർ നമുക്ക് പറഞ്ഞു തരും എന്തൊക്കെയാണുള്ളത്. ഇവിടുത്തെ ഇതുപോലത്തെ വണ്ടിയിലാണ് നമ്മളിപ്പോൾ കയറിയിരിക്കുന്നത്. ഇങ്ങനെ നമ്മുടെ അകത്തേക്ക് കൊണ്ടുപോകുന്നത്. ഇവിടെ നിന്നാണ് ടിക്കറ്റ് ബുക്കിംഗ് ചെയ്യുന്നത്. അത് കഴിഞ്ഞിട്ട് നമ്മൾ അകത്തേക്ക് പോവുകയാണ്. നമ്മളിപ്പോൾ വന്നേക്കുന്നത് ദർഗയിലാണ്. ഇവിടുത്തെ ടിക്കറ്റ് പ്രൈസ് എന്ന് പറയുന്നത് 40 റുപ്പീസ് പ്ലസ് 10 റുപ്പീസിൻ്റെ ഒരു വേറൊരു ടിക്കറ്റുണ്ട്. അങ്ങനെ ടോട്ടൽ 50 റുപ്പീസിൻ്റെയാണ് നമ്മളിവിടെ ടിക്കറ്റ് എടുക്കേണ്ടത്. നമ്മളോടുള്ള ഗൈഡാണിത്. ये सीकरी है अकबर का पैलेस है. इधर आपका टिकट लगा और इसको हम लोग घूमते घूमते फतेहपुर जाएंगे. फतेहपुर है ना, वो अकबर का हॉली प्लेस है और वहाँ कोई टिकट नहीं है. लेकिन ये जगह आप देख रहे हैं ना, इस पूरे को दीवाने आम के, ये दीवाने आम था ना पब्लिक. अकबर वहाँ बैठते थे, वो जो जालियाँ है ना उसके बीच में. तो ये जो गार्डन है ना, इधर पब्लिक बैठती थी और ये कॉरिडोरों में उनके सैनिक खड़े होते थे, सोल्जर्स. इस जगह को कवर करने के लिए. लेकिन अकबर जब यहाँ मीटिंग के लिए आए थे, अपने साथ में हाथी भी लाते थे. हाथी वो था जो राजा मान सिंह ने जोधाबाई को गिफ्ट में दिया था. वो अकबर का फेवरेट हाथी था, जिसको खूनी हाथी कहते थे और उसे उधर बांधते थे. वो जो रिंग है ना पत्थर का, वो हाथी के बांधने का है. अकबर टाइम जब कोई गुनहगार होता था ना मुस्लिम, तो उसको फांसी की जगह हाथी के सामने छोड़ते थे. हाथी उसको पाँव से कुचल दिया करता था, तो वो हाथी के बांधने की जगह है. तो ये दीवाने आम है. फतेहपुर सीकरी नाम रखने वाले मुगल थे बाबर. बाबर अकबर के ग्रैंडफादर थे दादाजी. और बाबर ने यहाँ आकर है ना एक फाइट किया राणा संग्राम सिंह से 1527 में. उसी लड़ाई को बाबर ने फतेह किया. फतेह उर्दू वर्ड होता है जीता, विक्ट्री, इसलिए इसका नाम दिया फतेहपुर. सीकरी मुगलों से पहले का गांव था, उसे कंबाइंड किया फतेहपुर सीकरी. लेकिन ये जो फतेहपुर सीकरी अकबर ने बनवाया. अकबर है ना तीसरे मुगल थे. फर्स्ट मुगल बाबर, हुमायूं और अकबर. लेकिन अकबर ने ये किला बनाया ना, वो अपने बेटे की खुशी में बनाया. सलीम चिश्ती पीर बाबा के आशीर्वाद से अकबर को बेटा हुआ, उसकी वजह से ये जगह बनी. तो हम लोग यहाँ से अंदर एंट्रेंस करते हैं. നമ്മുടെ കൂടെയുള്ള ഗൈഡാണ് നമുക്കത് എക്സ്പ്ലെയിൻ ചെയ്ത് തരുന്നത്. ഇവിടെ എങ്ങനെയാണ് ഇതിൻ്റെ കൺസ്ട്രക്ഷൻ, ആരാണ് നിർമ്മിച്ചിരിക്കുന്നത് എന്നൊക്കെ ഹിന്ദിയിലാണ് एक्सप्लेन ചെയ്യുന്നത്. इसको तौलादान कहते हैं. तौलादान था ना वेट करने वाली. अकबर के बेटे थे ना जहांगीर, उनका जब बर्थडे आता था, सोने चांदी के कॉइन्स में तोलते थे. उन पैसों को गरीबों को बांट दिया जाता था, इसलिए इसे तौलादान कहते हैं. ये जो बिल्डिंग है ना डबल स्टोरी वाला, ये अकबर टाइम का दीवाने खास था. ये दीवाने खास था ना अकबर की सीक्रेट मीटिंग की जगह. अकबर जो मीटिंग करते थे वो अपने मिनिस्टर लोगों के साथ. अकबर के 9 मंत्री थे, 9 मिनिस्टर. लेकिन मंत्रियों के जो सोल्जर्स होते थे वो अंदर अलाउड नहीं होते थे, उनको इसी जगह पे छोड़ दिया जाता. अच्छा. लेकिन ये बिल्डिंग आपको डबल स्टोरी नज़र आ रहे हैं. हम लोग उसको अंदर से देखेंगे, वो एक ही बिल्डिंग है. उसके बीच में एक पिलर है, उसको पिलर पे खड़ा किया. तो ये जो किला बनाया है ना अकबर ने, मैंने बताया ना अकबर जब आए थे
तो ये कुछ नहीं था, ये माउंटेन था। एक पहाड़ था ये, और उसी पहाड़ पर एक पीर बाबा रहते थे जिनका नाम था हज़रत सलीम चिश्ती। सलीम चिश्ती यहाँ पर प्रे करते थे, इबादत। अकबर राजा थे, उनकी 3 रानियाँ थी। फर्स्ट वाइफ थी उनकी मुस्लिम थी, जिनका नाम था तर्की सुल्ताना, उनको रुकैया बेगम कहते थे, वो तर्की से थी। दूसरी वाइफ थी हिंदू, उनका नाम था जोधाबाई। जोधाबाई राजस्थान जयपुर से थी। तीसरी वाइफ कृष्ण थी, जिनका नाम मरियम था, गोवा से थी। तीनों से उन पर औलाद नहीं था। अकबर की फर्स्ट कैपिटल दिल्ली थी, लेकिन औलाद के लिए वो अजमेर शरीफ गए। अजमेर शरीफ में दरगाह है ना ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती की, उन्होंने वहाँ प्रे किया औलाद के लिए। तो अकबर को अजमेर से सपना हुआ कि आप फतेहपुर सिकरी चले जाओ। वहाँ जो एक माउंटेन पे जो गुरु है ना सलीम चिश्ती, आपको उनके आशीर्वाद से औलाद मिलेगा। अकबर को ये सपना हुआ, तब अकबर अजमेर शरीफ से नंगे पाँव नंगे सिर औलाद के लिए बाई वॉक चलकर सलीम चिश्ती गुरुजी के पास आए। उन्होंने वहाँ आकर मन्नत की, तब उनके आशीर्वाद से अकबर को लड़का हुआ जोधाबाई से। उसका नाम सलीम रखा गुरुजी के नाम। प्यार का नाम उसका सेकू बाबा था, लेकिन वो गद्दी पर बैठे, उसका नाम जहांगीर का। तो ये जो किला बनाया अकबर ने अपने बेटे जहांगीर की खुशी में बनाया। लेकिन अकबर यहाँ आए थे 1569 में, 1569 में, 1570 में स्टार्ट किया, 1570 स्टार्ट, 1582 कम्प्लीट। 12 साल में ये जगह बनकर तैयार हुई। तो यहाँ दरगाह की ट्रेडिशन है कि लोग वहाँ जाके चादरें चढ़ाते हैं, रसीद नहीं काटते हैं। चादर पर फूल और वहाँ मनोकामना का धागा बनता है। जो भी लोग वहाँ मन्नत तक मांगते हैं, पढ़ाई का, बिजनेस का, नौकरी का, औलाद का, कारोबार का, सच्चे मन से जो भी करते हैं 101% पूरा होता है। तो मैं आपको दीवाने खास अंदर से दिखा दूँ। ഇവിടെ നേരത്തെ ഒരു ഹിൽ ഏരിയ ആയിരുന്നെന്നാണ് ഗൈഡ് നമ്മളോട് പറയണത്. അത് കഴിഞ്ഞിട്ടുള്ള സ്റ്റോറിയൊക്കെ പുള്ളി തന്നെ പറയുന്നുണ്ട്, ഇവിടുത്തെ കാര്യങ്ങളൊക്കെ. इसको बोलते हैं पार्लियामेंट हाउस। पार्लियामेंट लेकिन हाउस अकबर जो मीटिंग करते थे वो अपने मंत्रियों के साथ, उनके 9 रतन थे ना, 9 मिनिस्टर। ऊपर देखो ये 9 विंडो है 4 साइड। मंत्री वहाँ बैठते थे और बादशाह अकबर है ना बीच में बैठते थे। लेकिन ये रास्ता ऊपर के लिए बंद किया क्योंकि ये 450 ईयर्स ओल्ड, ऊपर नहीं जाने देते हैं। लेकिन अकबर जब यहाँ सीक्रेट मीटिंग करते थे, अपने स्पेशल सोल्जर्स लाते थे, सैनिक, और वो लोग नीचे खड़े होते थे। और वो जो सैनिक होते थे ना, वो लोग गूंगे और बहरे होते थे, जो यहाँ की बातें ना सुनते थे और ना बोलते थे, इसलिए इसे दीवाने खास कहते हैं। अकबर की जो तीनों वाइफ थी ना, अलग अलग मज़हब से थी, उन्हें मिलाकर धर्म भी चलाया ना। दीन इलाही स्टार्टिंग यहाँ से की थी। ये पिलर का डिज़ाइन है, थोड़ा आ गया है। जैसे ये लोग लाइनिंग में डिज़ाइन है ना, जिगजैग फारसी डिज़ाइन है। नीचे स्मॉल स्मॉल महराब मुस्लिम डिज़ाइन, ये जो मुकुट है हिंदू डिज़ाइन, नीचे उमर खयाम है ना, मुगल डिज़ाइन, सुराई जिसको कहते हैं। और ये जैन डिज़ाइन बना है, जिसका ना लोटस फ्लावर्स कहते हैं। देखिए ये जो पिलर है ना, ये पत्थर का है सर, इसे रेड सनस्टोन कहते हैं। और ये जो लकड़ी गवर्नमेंट ने लगाया ना, बाद में लगाया, जिससे कि लोग उसको टच नहीं करते। तो ये दीवाने खास था अकबर की एक सीक्रेट मीटिंग की जगह। वो हमने देखा दीवाने आम था, एक पब्लिक प्लेस, पब्लिक मीटिंग, ठीक है जी। तो मैं आपको अब लूडो गेम दिखाता हूँ जहाँ बच्चे चेस खेलते होती थी, उसके बाद वो फिर पब्लिक के बीच जाते थे। ये रास्ता दीवाने आम का है। लेकिन सामने एक गुम्बद जो बना है ना, यहाँ उनके ज्योति से बैठते थे पंडित जी। अकबर या उनकी रानियों को जब सपने दिखते थे, उनकी जानकारी लिया करते थे। और ये ऊंचा वाला बिल्डिंग है ना, इसे पंचमहल कहते हैं। पंचमहल बोलते हैं ना, 5 मंजिले, 5 स्टोरी पैलेस। सेकंड नेम दिया है ना उसका हवा महल, लेकिन हवा महल इज़ वेरी फेमस राजस्थान जयपुर। पंचमहल की खासियत ये है कि उसके नीचे से ऊपर तक कोई दीवार नहीं है, दे आर नॉट वॉल, जस्ट ओनली सपोर्ट बाई पिलर्स। लेकिन उसके जो पिलर हैं नीचे फर्स्ट फ्लोर वो 84 है, 84। उसके बाद 56 है, 56, 20, 12 एंड 4, टोटल पिलर 176 पिलर्स। उनकी जो हिंदू रानी थी जोधाबाई, मॉर्निंग टाइम पर ऊपर से जाकर सूरज को नमस्कार करती थी। मुस्लिम वाइफ थी रुकैया, वो ईद का चांद देखती थी। कृष्ण वाइफ अपनी गॉड पूजा करती थी। लेकिन अकबर शाम के टाइम रानियों के साथ ऊपर से शहर का व्यू देखते थे और हवा महसूस करते थे, इसलिए उसे हवा महल और पंचमहल कहते हैं। ये जो बिल्डिंग है ना, डबल स्टोरी वाला, ये अकबर टाइम का स्कूल था। अच्छा, क्योंकि अकबर थे ना अनग्रेजुएट थे और राजा नहीं चाहते थे कि आने वाले लोग अनपढ़ रहें, इसलिए उन्होंने यहाँ स्कूल बनवाया। लेकिन वो रॉयल फैमिली के बच्चों के लिए, रॉयल फैमिली के बच्चे पढ़ते थे। लेकिन उस टाइम जो टीचर थे ना, वो काफ़ी फेमस थे, जिनका नाम था अब्दुल फजल फैजी, जिन्होंने एक किताब भी निकाली थी ना, आईन अकबरी, और अकबरनामा है ना, उन्होंने लिखा था सब। ऊपर में गर्ल्स पढ़ती थी, नीचे बॉय। जो उनकी वो होती थी ना दासी सर्वेंट लेडीज, उन्हें खड़े करते थे इधर रंगीन ड्रेस बनाकर। अच्छा। और अकबर जब वहाँ से डाइस फेंकते थे ना, पासा, दासी अपनी चाल चलने पर डांस करती थी।
तो ये अकबर टाइम का एक एंजॉय प्लेस था। लूडो गेम इज अकबर टाइम 25 से ऐसे सही है यहाँ के फोटोग्राफ। അക്ബർ ടൈമിൽ ഉള്ളതാണ് ഈ ലൂഡോ ഗെയിം എന്നാണ് ഗൈഡ് നമ്മളോട് പറയുന്നത്. ഇവിടുന്ന് നമ്മൾ ഫോട്ടോ ഒക്കെ എടുത്തതിന് ശേഷം ഇവിടെ ഫോട്ടോഗ്രാഫേഴ്സ് ഉണ്ട്. ഒരു ഫോട്ടോയ്ക്ക് 100 റുപ്പീസാണുള്ളത്. അതിവിടുന്ന് നമ്മൾ ഗ്രൂപ്പ് ഫോട്ടോ ഒക്കെ എടുത്തതിന് ശേഷം മുന്നോട്ട് ഗൈഡിൻ്റെ കൂടെ പോവുകയാണ് അടുത്ത സ്ഥലത്തേക്ക്. अनूप तालाब इसलिए बोलते हैं ये किले में एक ही तालाब है, पानी बारिश का ही है और ये 15 फीट गहरा भी है। 4 चमन लोग कहते हैं इसको। बीच में जाने के 4 रास्ते हैं, गवर्नमेंट ने बंद किया। ये इसलिए बनाया, अकबर टाइम के एक सिंगर थे तानसेन ने संगीत गाया था दीपक राग, जो यहाँ दिए जले थे, रिमझिम बारिश हुई थी। उनकी अकबर की फैमिली जो बिन नीचे बालकनी है ना, वहाँ बैठकर सुनते थे। ऊपर वाला जो बिल्डिंग है ना, वो राजा अकबर का बेडरूम था, जहाँ बादशाह अकबर आराम करते थे। लेकिन ऊपर जाने का रास्ता उधर से गवर्नमेंट ने बंद किया है। अकबर टाइम पीने के पानी की कमी थी, क्योंकि ये जगह हाइट पर था, पानी काफ़ी दूर से लाया जाता था। और लास्ट में जो दिख रहा है ना, वो मटका था, वहाँ पानी को स्टोर किया करते थे। येलो वाला जो बिल्डिंग है, ये हमाम थे। हमाम होता है ना एक बाथ प्लेस, रॉयल फैमिली की यूज में। लेकिन अकबर की 3 वाइफ थे, उनके लिए तीनों के महल अलग है। ये फर्स्ट वाइफ का महल है, ये दिखा दूँ? अच्छा, ये देखिए, ये अकबर की पहली वाइफ का महल है, मुस्लिम रानी रुकैया वाइफ। देखिए महल काफ़ी छोटा है, ये जितना छोटा है ना उतना खूबसूरत उस पर नक्काशी किया है। और ये जो नक्काशी है ना, सब हाथ का है। उस ज़माने में लाइट मशीन कुछ नहीं था, जस्ट ओनली हैंड मेकिंग डिस्प्ले। तो ये आगे से दिखा दो, फिर इधर से फोटो देखिए। लेकिन जो डायमंड थे ना, वो सब ब्रिटिश गवर्नमेंट लेकर चले गए। और इसे शीश महल कहते हैं। इसकी छत पर आप डिज़ाइन देखो थोड़ा करीब से, छत पर डिज़ाइन है ना, वो स्टार बना हुआ है। तो ये उनकी मुस्लिम रानी का बेडरूम था। इस पे ये डिज़ाइन देखिए आप, आगे आया थोड़ा सा, जैसे ये जो पिलर है ना, उस पर डिज़ाइन अलग है। और आप छत पर देखो, ये डिज़ाइन लोटस फ्लावर बना हुआ है। तो ये उस समय की एक कला है सर। ये महल छोटा, लेकिन इसमें बहुत कारीगरी है। अब मैं राजा का जोधाबाई पैलेस आ जाओ। वाइफ थी ना अकबर की, मरियम थी। और ये मरियम का महल है, आप देखिए। मरियम का महल रुपया के से बड़ा है, लेकिन इधर सर कोई नक्काशी नहीं, यहाँ पेंटिंग था जिसपे गोल्ड पॉलिश भी था, लेकिन वो मिट गया। इसको सुनहरा महल कहते हैं। ये जोधाबाई का रसोई था, जोधाबाई खाना बनाती थी वेज, क्योंकि जोधाबाई थी ना सब वेजिटेरियन थी। और उधर देखिए वो उनके मुस्लिम रानी और मरियम बनाती थी नॉन वेज। ये अलग अलग बना दिया गया है, क्योंकि उनका पसंद खाना अलग है। अब ये रानियाँ समटाइम खाना बनाती थी, ज़्यादातर उनकी दासियाँ बनाती थी। लेकिन जब रानी खाना बनाती थी, अकबर उनको इनाम देते थे, गिफ्ट। ऊपर देखो ये लाइन है ना, वो झुमका है। और रानी को डिज़ाइन पसंद कराते थे उन्हें, और रानी जो भी डिज़ाइन पसंद करती थी, अकबर उसको सोने के बनवा के गिफ्ट में देते थे। तो ये ना राजस्थानी डिज़ाइन है झुमकों का। अब मैं आपको सबसे बड़ा महल दिखाता हूँ, जोधाबाई। ये जोधाबाई थी ना, अकबर की फेवरेट वाइफ थी, क्योंकि जोधाबाई से अकबर को बेटा हुआ था। लेकिन जोधाबाई अकबर के जो गुरुजी थे ना, सलीम चिश्ती, उनको बहुत मानती थी, क्योंकि उनके आशीर्वाद से अकबर को बेटा हुआ था। तो वहाँ पर अभी हम चलेंगे ना, तो वहाँ खाली नहीं जाते हैं, उधर चादर धागा लेकर जाते हैं, तो वो इधर होगा। तो ये जो जोधाबाई का महल है ना, इसमें जाने से पहले लोग परमिशन लेते थे, परमिशन की जगह है। अच्छा, परमिशन लेते इधर से। और ये जो झरोखे है ना, बालकनी जिसको कहते हैं, वो राजस्थानी डिज़ाइन है। ये बालकनी का बालकनी डिज़ाइन राजस्थानी डिज़ाइन। अच्छा, രാജസ്ഥാനി ഡിസൈൻ. ബാൽക്കണിയുടെ ഡിസൈൻ രാജസ്ഥാനി ഡിസൈൻ ആണെന്നാണ് പുള്ളി പറയുന്നത്. ഇവിടുന്ന് പെർമിഷൻ എടുത്തിട്ടാണ് അകത്തേക്ക് പോയിക്കൊണ്ടിരുന്നത്. जोधाबाई राजस्थान से थी ना, बड़े घर होते हैं जिनको बोलते हैं ना हवेली, ये उनका हवेली है। जोधाबाई का हवेली है। इसमें आने जाने का है ना एक ही रास्ता है, जिधर से हम आए ना वहीं से बाहर जाते हैं। लेकिन जोधाबाई गर्मी में वहाँ रहते थे, ये उनका गर्मी का रूम था, वो उनका सर्दियों का। लेकिन दोनों रूम है ना देखने में सेम है। फ़र्क ये है कि इसके पीछे ना जंगल है, उनका रूम है ना वह जाली है, तो ठंडा हवा आता है, इसको बोलते हैं समर पैलेस। ये साउथ साइड है ना, सूरज होता है उससे गर्म रहता है, वो विंटर पैलेस। स्टेट देखिए, वो जोधाबाई का पूजा प्लेस। जोधाबाई राधा कृष्ण को मानती थी। और ये ग्रीन था ना, तुलसी प्लांट था, यहाँ पानी देती थी जोधाबाई। नीचे देखो ये रूम है ना, सब उनकी दासियाँ रहती थी, सर्वेंट। और वो जो रूम है ना ऊपर, वो गार्ड रूम थे। लेकिन जो गार्ड होते थे ना, वो लोग अकबर टाइम ना लेडीज ना जेंट्स, वो लोग है ना किन्नर होते हैं। ये जोधाबाई पैलेस है, सबसे बड़ा महल है। आप वहाँ तक जाइएगा, उसको देख कर इधर ही आ जाए, और हम लोग फतेहपुर चलते हैं, बुलंद दरवाजा।
പിന്നെ ജോധാബായിയുടെ തുളസിത്തറ എന്ന് പറയുന്നത് ഇപ്പോൾ തുളസിയൊന്നും ഇല്ലെങ്കിൽ പോലും അന്നത്തെ സമയത്ത് തുളസിത്തറ ഇതാണ് പൂജ ചെയ്തുകൊണ്ടിരുന്ന സ്ഥലം എന്ന് പറയുന്നത്. പൂജ മുറി ഇവിടെയായിരുന്നു എന്നാണ് നമ്മുടെ ഗൈഡ് പറഞ്ഞു തന്നത്. നമ്മളിപ്പോൾ പോകുന്നത് ഫത്തേപൂർ സിക്രി, അതായത് ബുലന്ദ് ദർവാജ എന്ന് പറയും, അവിടേക്കാണ് നമ്മൾ പോയിക്കൊണ്ടിരിക്കുന്നത്. നല്ല വെയിലുണ്ട് ഇപ്പം, എന്നാലും കുഴപ്പമില്ല, നമുക്ക് വാക്ക് ചെയ്യാൻ പറ്റുന്ന രീതിയിലാണ്. നല്ല തിരക്കുണ്ട്, ഏത് സമയത്ത് ഇവിടെ വന്നാലും നല്ല തിരക്കാണ്. ഇവിടെ ഫേമസ് ആയിട്ടുള്ള ഒരു ലോക്കൽ ഫുഡാണ് റബഡി കുൽഫി. അത് നമ്മൾ വാങ്ങാൻ വേണ്ടി വന്നേക്കുന്നതാണ്. നമ്മളിപ്പോൾ ഫത്തേപൂർ സിക്രിയുടെ അവിടേക്ക് വന്നേക്കുവാണ്. ബുലന്ദ് ദർവാജ എന്ന് ഇതിനെ അറിയപ്പെടുന്നുണ്ട്. ഇവിടെ ഒത്തിരി ലോക്കൽ സെയിൽ, അതായത് മാല, മാഗ്നറ്റ്, ഫ്രിഡ്ജിലൊക്കെ ഇത് ചെയ്യുന്നു. അതുപോലുള്ള പല ഫുഡ് ഐറ്റംസ്. നമുക്ക് ചെരുപ്പൊക്കെ ഊരി കൊടുക്കേണ്ടതുണ്ട്. ചെരുപ്പ് ഇട്ടുകൊണ്ട് നമ്മൾ അകത്തേക്ക് വിടത്തില്ല. അതുകൊണ്ട് നമ്മളിവിടെ ചെരുപ്പ് ഊരി ഒരാളെ ഏൽപ്പിക്കുന്നുണ്ട്. നമുക്ക് തിരിച്ചു വരുമ്പം 80 റുപ്പീസ് കൊടുക്കും. കണ്ടോ പൊന്നു? ടൂറിസ്റ്റുകൾ ഒരുപാടുണ്ട്. ഫോറിനേഴ്സും അല്ലാതെ ഇന്ത്യയിൽ തന്നെ പല പല സ്റ്റേറ്റിൽ നിന്നുള്ള ആൾക്കാർ ഒരുപാട് വന്നിട്ടുണ്ട്. അടുത്ത് നമ്മൾ ഇതിനകത്തേക്ക് എൻട്രി ചെയ്തു. അവിടെ ചെരുപ്പൊന്നും അലൗഡ് അല്ല. അതുകൊണ്ട് വെളിയിൽ ചെരുപ്പൊക്കെ കൊടുത്തതിന് ശേഷമാണ് നമ്മൾ അകത്തേക്ക് എൻട്രി ചെയ്തേക്കുന്നത്. ഫത്തേപൂർ സിക്രി അഥവാ ബുലന്ദ് ദർവാജ എന്നാണ് അറിയപ്പെടുന്നത്. അതിനകത്തേക്ക് നമ്മൾ എൻട്രി ചെയ്തു. ഇവിടെ കുറേ ശവകുടീരങ്ങളൊക്കെ നമുക്കിവിടെ കാണാൻ കഴിയുന്നുണ്ട്. और आपको मैंने सीकरी दिखाई थी। ये जिस गेट से एंट्री किया ना, ये रॉयल गेट है, रॉयल फैमिली के लिए। और ये जो बड़ा गेट है, ये बुलंद दरवाज़ा आम जनता के लिए। लेकिन दोनों गेट से जो पब्लिक आती थी ना, वो सिर्फ यहाँ दरगाह के लिए आती थी। ये वाइट मार्बल में यही है दरगाह अकबर के गुरुजी सलीम चिश्ती की, जो मैंने आपको बताई थी। अकबर ने यहीं आकर मन्नत की थी, तब इनके आशीर्वाद से उन्हें बैठा हुआ था, उसकी खुशी में ये बनाया। लेकिन जो वाइट मार्बल में ये दरगाह बनी है ना, अकबर ने दरगाह को लाल पत्थर से बनवाई थी। जहांगीर ने वो लाल पत्थर बढ़वा के वाइट मार्बल लगता है। लेकिन अंदर मैंने बताया वहाँ अपने हाथों से चादरें चढ़ाते हैं फैमिली परिवार के नाम से, और मन्नत का धागा बांधते हैं। लेकिन मन्नत जो भी मांगते हैं, पढ़ाई, बिजनेस, शादी, नौकरी, औलाद, कारोबार, वो मन में रखते हैं। लेकिन ये देखिए छोटा छोटा नीचे बनी है ना, एक कब्र, ये जो कब्र है ना, ग्रेवयार्ड, होली मैन फैमिली मेम्बर्स। लेकिन जो अंदर है वो लेडीज़ लोगों का है, बाहर आदमी लोगों का। ऊपर देखिए बुर्जिया है ना, स्मॉल स्मॉल डॉम। अकबर टाइम इधर लाइट नहीं था, या मसाल लगाते थे, कैंडल यूज़ अकबर टाइम। तो मैं आपको इधर से लेकर चलूँगा दरगाह पर, तो पहले हैंड वॉश करते हैं, इनसे पाँव नहीं होगा, ठीक है? वी डोंट पुट ग्रे। ഇവിടെ സ്ത്രീകളുടെ ശവകുടീരവും വെളിയിലായിട്ട് കാണപ്പെടുന്നത് പുരുഷന്മാരുടെ ശവകുടീരവുമാണെന്നാണ് നമ്മുടെ ഗൈഡ് പറഞ്ഞേക്കുന്നത്. നമ്മൾ മന്നത്ത്, അതായത് നമ്മുടെ ആഗ്രഹങ്ങൾ സഫലമാക്കുമെന്ന് പറഞ്ഞ് ഇവിടെ ഒരു നൂലുണ്ട്. അത് കെട്ടിയിട്ട് നമുക്ക് 3 ആഗ്രഹങ്ങൾ പറഞ്ഞാൽ അത് സഫലമാകുമെന്നാണ് പറയുന്നത്. ആ ആഗ്രഹങ്ങൾ പുറത്ത് ആരോടും പറയാൻ പാടില്ല. അവരുടെ കബറാണിത്. ഇവിടുന്ന് നമ്മുടെ മന്നത്ത് എന്തുണ്ടെങ്കിലും അത് സാധിക്കും. 3 മന്നത്ത്, അതായത് 3 ആഗ്രഹങ്ങൾ സാധിക്കുമെന്നാണ് പറയുന്നത്. അങ്ങനെ നമ്മൾ ഇവിടുന്ന് ഒരു ഇത് വാങ്ങിയിട്ടുണ്ട്, ഒരു പട്ട് പോലത്തെ സാധനം. അതവിടെ വിരിച്ച് इसको बोलते हैं ना विक्ट्री गेट, क्योंकि अकबर एक लड़ाई जीते थे ना कानवे गुजरात अहमदनगर, और रानी था चांद बीवी, उसको हराया, उसकी जीत की खुशी में इसको। ഇതാണ് ചിഷ്ടിക്ക് ദർഗ. നമ്മൾ അവിടുന്ന് പട്ടും നൂലും ഒക്കെ ആയിട്ട് ഇവിടെ വന്നു. പട്ടിന് നമുക്ക് അവിടെ ഒരു റേറ്റ് ഉണ്ട്. അത് പാവപ്പെട്ട കുട്ടികൾക്ക് ആഹാരത്തിന് വേണ്ടിയിട്ടാണെന്നാണ് പറയുന്നത്. അങ്ങനെ നമ്മളത് വാങ്ങിയിട്ട് ഇവിടെ കൊണ്ടുവന്ന് ഫാമിലിയോടൊപ്പം വിരിച്ച ആഗ്രഹങ്ങൾ മനസ്സിൽ വിചാരിച്ചു. അത് കഴിഞ്ഞ് ആ നൂല് നമ്മൾ അവിടെ കെട്ടി. 3 ആഗ്രഹങ്ങളാണ് നമ്മൾ മനസ്സിൽ വിചാരിക്കേണ്ടത്. അത് നമ്മൾ ആരോടും പറയാൻ പാടില്ല എന്നാണ് നമ്മളോട് പറഞ്ഞത്. ഇവിടെയൊക്കെ ചെറിയ ചെറിയ ഷോപ്പിംഗ്, അതിൻ്റെ बाहर निकाल दिए।
ബാഗുകൾ, മാല, അങ്ങനെയൊക്കെയുള്ള സാധനങ്ങൾ ഇവിടെ കിട്ടും. പിന്നെ ഫ്രൂട്ട്സുകളൊക്കെ കട്ട് ചെയ്ത് കഴിക്കാനുള്ള ഇവിടെ കിട്ടും. और ये इसकी बामन सीढ़ियाँ हैं 52 स्टेप। और ये ब्लैक डॉम थे ना पब्लिक के नहाने की जगह है। अच्छा, और ये बुलंद दरवाज़ा है लेकिन इसकी हाइट बुलंद दरवाजे। नॉट लेवल टॉप 176 फीट हाइट। और आप जहाँ खड़े हैं ना यहाँ से 134 से 134 फीट। इस गेट की जो चौड़ाई है ना आर्च 90 फीट है। और इसमें देखिए लिखी है ना कुरान शरीफ की आयतें, राइटिंग ऑन कुरान, सेम कॉपी ताजमहल। तो ये पहले बना था फिर ताजमहल बना, लेकिन आप जहाँ खड़े हैं ना ये अंदर से खाली है, हॉलो इनसाइड। इसको है ना पिलर पे खड़ा किया है, सपोर्ट बाई पिलर्स, इसलिए बुलंद दरवाजा। बुलंद के मायने ऊंचा, दरवाजा मायने। നല്ല പേഴ്സുകളൊക്കെ ഇവിടെ അവൈലബിൾ ആണ്. ഹാൻഡ് വർക്ക്. ഫത്തേപൂർ സിക്രിയിലെ കാഴ്ചകളെല്ലാം കണ്ടതിന് ശേഷം തിരിച്ചു പോകാൻ വേണ്ടിയിട്ട് ആ വണ്ടി വെയിറ്റ് ചെയ്യുകയാണ്. ഫത്തേപൂർ സിക്രിയിലെ കാഴ്ചകൾ എല്ലാവർക്കും ഇഷ്ടപ്പെട്ടു എന്ന് കരുതുന്നു. ഇഷ്ടപ്പെട്ടെങ്കിൽ ലൈക്ക് ചെയ്യുക, ഷെയർ ചെയ്യുക, സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യുക. താങ്ക് യു ഫോർ വാച്ചിങ്. മറ്റൊരു വീഡിയോയുമായി എത്തുന്നത് വരെ കീപ്പ് ഓൺ വാച്ചിങ്.